कोपरगाव शहरातील खडकी रोड भारत गॅस गोडाऊन जवळ गिरमे नगर येथे रविभाऊ सानप मित्रमंडळ आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नेते वैभव गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले। सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, वैभव गिरमे, दिनकर खरे, दिनेश पवार, किशोर डोके, रवींद्र भुजबळ, बबलू सानप आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी छोटू भाई बैरागी यांच्यातर्फे 11,111 रुपये प्रथम पारितोषिक, रविभाऊ सानप यांच्यातर्फे 7,001 रुपये द्वितीय पारितोषिक, नितीन शेलार यांच्यातर्फे 4,001 रुपये तृतीय पारितोषिक, तर अल एकता सोशल फाउंडेशनतर्फे 2,001 रुपये चतुर्थ पारितोषिक देण्यात आले आहे। या स्पर्धेसाठी प्रवेश फी 701 रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। तर सदर स्पर्धा भरविण्यासाठी वैभव गिरमे यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले की तरुण मुलांना अशा स्पर्धांपासून प्रोत्साहन मिळते व त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यामुळे आयोजकांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या। रवी सानप मित्रमंडळांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवलं आहे। पहिलं बक्षीस 11,000चं आहे, दुसरं 7,000चं आहे, तिसरं 5,000चं आहे। या ठिकाणी ह्या मॅचेस भरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहे वैभव गिरमे यांचं जे ग्राउंड आहे, यांनी हे ग्राउंड मोफत उपलब्ध या सगळ्या क्रिकेट प्रेमींसाठी करून दिलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये राष्ट्रवादीचे उपशहर प्रमुख दिनेशजी पवार यांचे सर्व मित्रमंडळ, सर्व सहकारी हे या छोट्या मुलांना किंवा सर्व मुलांसाठी मॅचेस भरवण्यासाठी त्यांनी सर्व हे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक खरे साहेब हेही उपस्थित राहिले। तर खरोखर आनंदाची गोष्ट आहे। या कोरोनाच्या काळात सर्व मुलं डिस्टर्ब आहेत, घरी आहे, शाळा चालू नाहीये, तर अशा काळात मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी आणि थोडंसं या कोरोनाच्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी हे आयोजन जे केलेलं आहे, तर आत्ताच कळलं की जवळजवळ 55 टीमनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे। तर या आयोजकांचे मी आभार मानतो। मला या ठिकाणी बोलवलं आणि उद्घाटन करायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि जेवढे इथं खेळाडू उपस्थित आहे त्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। तर भाजपचे नेते वैभव गिरमे यावेळी म्हणाले की आरोग्य हीच खरी संपत्ती असून ती खेळातून जपता येते। अशा स्पर्धांसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील। खडकीतील रवी सानप मित्रमंडळाने व तसेच आमचे दिनेश भाऊ पवार यांनी हे आयोजन केलेलं आहे। आज या ठिकाणी गिरमे सिटी ठिकाणी आयोजन केलेलं आहे। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हेल्थ इज वेल्थ। त्याप्रमाणे आज तरुण पिढीचं हेल्थ फार महत्त्वाचं आहे आणि ते जपण्याकरता त्यांनी आज तरुण पिढीला या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाकरता आमचं कायमच सहकार्य राहील। सदर स्पर्धेसाठी छोटू बैरागी, रवी सानप, नितीन शेलार, असलम शेख, गोविंद शेलार, रवी वाहुळ, सिमरन शेख, पप्पू गरुड, अक्षय पवार, गोरख देशमुख, मोहम्मद शेख, शाहरुख शेख, मोईन शेख, रहीम शेख आदींसह फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी सहकार्य केलं। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।